राम समर्थ श्रीराम. दशक 6, समास 8. दृश्य निरसन. परंपरागत अद्वैत वेदांताप्रमाणे जर सांगायचं झालं तर इथे समर्थ बिंब प्रतिबिंबवाद आणि आभासवाद प्रामुख्याने सांगतात. आता उदाहरणानेच पाहू आपण हे. पहिलं उदाहरण असं घेऊ. पाण्यावर पुष्कळ बुडबुडे येतात. प्रत्येक बुडबुड्यामध्ये प्रतिबिंब दिसतात. बुडबुडे लगेच फुटतात. तशी ती रूपं देखील फुटून जातात. म्हणजेच ती रूपं मिथ्या असतात. हा झाला बिंब प्रतिबिंबवाद. आणखीन एक उदाहरण बघू. आपल्या हातात आपण 2-4 लहान आरसे घेतले आणि जर आपण त्यात तोंड पाहिलं तर जितके आरसे तितकी आपल्याला तोंड दिसतात. पण ते खोटं असतं, कारण आपलं तोंड एक असतं. मग हा झाला आभासवाद. महाभारतामध्ये सुद्धा असलेलं जे मायाभवन ते अगदी असंच होतं, अगदी खरं वाटणारं. मायासुद्धा अगदी खरी वाटते, पण ती खोटी असते. केवळ अविद्येपोटी ती खरी भासते. म्हणून अविद्या टाकली पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, ज्ञान करून घेतलं पाहिजे, आत्मज्ञान मिळवलं पाहिजे. मीपणाचा त्याग करावा आणि ज्ञानचक्षुने ब्रह्म अनुभवावं असं समर्थ सांगतायत. आजची स्टार नोट आहे. मेक अ मोल्ड टू चेंज द क्ले इन टू द प्युअर सोल. श्रीराम समर्थ श्रीराम.